आरंभ दिवस 8वा. प्रश्न 1. भारताने मलक्का गस्त योजनेला पाठिंबा का दिला? उत्तर. ऊर्जा सुरक्षा व इंडो पॅसिफिक धोरण मजबूत करण्यासाठी. प्रश्न 2. मलक्का समुद्रधनीला कशा नावाने ओळखले जाते? उत्तर. मॅरीटाईम सिल्क रोड व चोक पॉइंट. मेमरी ट्रिक. IMAC. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड = कंट्रीज. 25-30 चायना डिलेमा. 25-30% व्यापार चीनसाठी. मलक्का डिलेमा. मॅरीटाईम चोक पॉइंट = महत्त्वाचे नाव. लक्षात ठेव, याने लक्षात ठेवणे सोपे होईल. IMAC = देश. 25-30 चायना डिलेमा = व्यापार टक्केवारी प्लस चीन. 3. मॅरीटाईम चोक पॉइंट = टोपण नाव. प्रश्न 3. आशिया हॉकी विश्वचषक 2025चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? 1. नेपाळ. 2. भूतान. 3. द कोरिया. 4. भारत. उत्तर. 4. स्पष्टीकरण. आशिया कप मेन्स हॉकी एशिया कप 2025 मध्ये भारताने दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया यांना 4-1 अशा निकालाने पराभूत करून विजेतेपद जिंकले. इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन +4 हा भारताचा चौथा एशिया कप विजय आहे. मागील विजय 2003, 2007, 2017 मध्ये झाले होते. प्रश्न 4. आशिया हॉकी विश्वचषक 2025चे आयोजन कोणत्या राज्यात झाले? उत्तर. बिहार, राजगीर. प्रश्न 5. आशिया हॉकी विश्वचषक 2025 मध्ये भारताने अंतिम सामन्यात कोणाला पराभूत केले? उत्तर. दक्षिण कोरिया. प्रश्न 6. आशिया हॉकी विश्वचषक 2025 मध्ये भारताचा विजय कोणत्या क्रमांकाचा आहे? उत्तर. चौथा, 4th. प्रश्न 7. आशिया हॉकी विश्वचषक 2017 मध्ये विजेतेपद कोणी पटकावले होते?
उत्तर भारत. प्रश्न 8. भारताने पहिल्यांदा आशिया हॉकी कप कोणत्या वर्षी जिंकला होता? उत्तर 2003. मेमरी ट्रेक बी को चो ही 3. बी बरोबर बिहारमध्ये झाले 2025. को बरोबर कोरिया पराभूत झाला. च बरोबर चौथा विजय भारताचा. ही भारताने 2017 मध्येही जिंकले. 3 बरोबर पहिला विजय 2003 मध्ये, नंतर 2007, 2017. प्रश्न 9. भारतात अलीकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 अंतर्गत किती कर स्लॅब अंतिम करण्यात आले आहेत? 1 कर स्लॅब, 2 कर स्लॅब, 3 कर स्लॅब, 4 कर स्लॅब. उत्तर 2. स्पष्टीकरण. अलीकडेच भारत सरकारने GST 2.0 जाहीर केला आहे. या नव्या व्यवस्थेमध्ये कर संरचना सुलभ करण्यासाठी फक्त 2 कर स्लॅब अंतिम करण्यात आले आहेत. यामुळे व्यापार सुलभ होईल, कर प्रक्रिया सोपी होईल, तसेच वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेला अधिक बळकटी मिळेल. प्रश्न 10. अलीकडेच जाहीर झालेल्या GST 2.0 अंतर्गत किती कर स्लॅब ठेवले आहेत? उत्तर 2.